नमस्कार मंडळी. तुमच्या गावामध्ये रस्ता नाही, नाल्या नाही, शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, गावातील विकास थांबलेला आहे. गावातील जे काही सत्ताधारी आहे ते तुम्हाला वारंवार सांगत असते की निधीच्या कमतरतेमुळे गावाचा विकास होत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. आज मी तुम्हाला अशा फंड बद्दल माहिती सांगणार आहे, ज्या फंडाच्या माध्यमातून तुम्ही गावाचा संपूर्ण विकास करू शकता. आणि 90% नागरिकांना या फंडाबद्दल माहिती नसल्यामुळे आपल्या गावातील विकास हा थांबलेला असतो. जे सरकारच्या भरोशावर जर जे ग्रामपंचायत अवलंबून असतो, त्यामुळे आपल्या गावाचा विकास होत नाही. परंतु हा एक फंड आहे, तो म्हणजे CSR फंड. नेमका तो फंड तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या गावात आणता येणार आहे आणि तुम्ही त्या फंडाच्या माध्यमातून कशा प्रकारे तुमच्या गावचा विकास एकंदरीत करू शकता, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. चला तर मंडळी, बघूया नेमका काय आहे CSR फंड आणि काय आहे त्याची प्रोसेस. आपल्या गावामध्ये पूर्णपणे तो CSR फंडामार्फतचा निधी आणण्याची A to Z प्रोसेस सविस्तरपणे. तर मित्रांनो, CSR फंड मार्फत निधी गावात कसा आणायचा ते बघण्या अगोदर आपल्याला CSR फंड म्हणजे काय ते बघावं लागेल. तर CSR फंड म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजेच कंपन्यांनी त्यांच्या नफ्यातील ठराविक रक्कम समाज विकासासाठी खर्च करणे बंधनकारक असते. काही जे काही मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना आपल्या नफ्यातील जे काही ठराविक रक्कम ठरवून देण्यात आलेली आहे ती त्याला समाज विकासासाठी खर्च करणे हे बंधनकारक असते. म्हणजे 2% ते 3% त्यांच्या नफ्यातील ठराविक रक्कम ते समाज विकासासाठी खर्च करू शकते आणि ते गाव विकासासाठी CSR फंड तुम्हाला मिळू शकतं. समाज विकासासाठी म्हणजे काय, तर जे काही ग्रामपंचायत लेवलवर, कारण ग्रामीण भाग हा अतिशय दुर्मिळ अवस्थेत आहे, म्हणजे ग्रामीण भागातील विकास अजूनही झालेला नाही. त्यामुळे या फंडाच्या मार्फत ग्रामीण भागाचे जे काही पायाभूत मूलभूत सुविधा आहे त्यासुद्धा अजूनपर्यंत विकसित झालेल्या नाही. त्याचा विकास करण्यासाठी सुद्धा आपल्याला या फंडचा फायदा मिळू शकते. तर आता नेमकं बघूया CSR फंड म्हणजे काय. तुम्हाला हे समजलं असेल. आता ते CSR फंड कसा मिळवायचा ते आता बघूया. तर मित्रांनो, गाव विकासासाठी CSR फंड मिळू शकतो. यामध्ये CSR फंड मार्फत कोणत्या विकासासाठी मिळू शकतो ते आपण आता बघूया. तर सर्वात प्रथम आहे ती म्हणजे पाणी योजना. ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या म्हणजे शुद्ध पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतकडे निधी नसतो, अशा प्रकारचे आपल्याला कारणे दिले जातात किंवा वेळेवर पाणी पुरवठा केला जात नाही. नळ सोडण्याचा कालावधी हा 4 ते 5-5 दिवसाचा असतो. माझ्या गावातच स्वतः 3 दिवसानंतर नळ येतं. तशी परिस्थिती सर्व गावामध्ये जवळपास सारखीच आहे. त्यामुळे जर या CSR फंडाच्या माध्यमातून निधी मिळाला तर या निधीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये ॲक्वा फिल्टर लावला जाऊ शकते आणि शुद्ध पाणी पुरवठा आपल्याला केला जाऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शाळा किंवा डिजिटल क्लासरूम. ग्रामीण भागामध्ये शाळेची अवस्था सुधारायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला CSR फंडाच्या माध्यमातून निधी दिला जातो. म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातील जे काही प्राथमिक शाळा असेल त्यामध्ये डिजिटल क्लासरूम जर तुम्हाला निर्माण करायची असेल त्यासाठी डिजिटल बोर्ड लागतो, प्रोजेक्टर लागतो. या साधने घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला CSR फंडाच्या माध्यमातून निधी मिळतो. तसेच तुम्हाला शाळेमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था करायची असेल, त्यासाठी ॲक्वा फिल्टर लावायचे असेल, त्यासाठी सुद्धा तुम्हाला या फंडाचा वापर करता येतो. तसेच शाळेमध्ये बौद्धिक साधनाबरोबर इतर व्यायाम करण्याची जे काही साधने असेल, मुलांना खेळण्यासाठी जे काही साधने असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला CSR फंडामार्फत निधी मिळू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रस्ते किंवा सोलर लाईट. गावामध्ये समजा लाईटाची सुविधा नसेल किंवा रस्त्याची व्यवस्था बरोबर नसेल, रस्ते खराब असेल, तर तुम्ही या CSR फंडाच्या माध्यमातून निधीचे प्राप्त करून गावातील रस्ते जे आहे ते सुधारू शकता आणि सोलर लाईट व्यवस्थेची व्यवस्था करू शकता. तर जर तुम्हाला कोणी ग्रामपंचायतमधील सरपंच उपसरपंच कारणे देत असेल की निधी नाही आहे, तर त्यांना सांगा की या निधीच्या माध्यमातून सुद्धा ते काम होऊ शकतो. त्यानंतर आहे आरोग्य कॅम्प. हा एक महत्त्वाचा घटक आहे. काही CSR फंडाच्या माध्यमातून गावामध्ये मोठमोठे आरोग्य कॅम्प लावले जातात. जसे की समजा फॉर एक्झाम्पल गावामध्ये एक कॅम्प लावला जाऊ शकतो. जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोतियाबिंदूचा त्रास जास्त असतो. त्यामुळे एखाद्या CSR फंडाच्या माध्यमातून तो कॅम्प लावून ज्येष्ठ नागरिकाची डोळ्याची तपासणी करून त्यांना मोतियाबिंदू असेल तर त्यांचे त्या माध्यमातून ऑपरेशनसुद्धा करून त्यांना चष्मे वाटप केले जाऊ शकते. या माध्यमातून त्यांना जे काही डोळ्याचा त्रास होता तो सुद्धा दूर होईल आणि ज्येष्ठ नागरिकांना हा एक महत्त्वाचा फायदा या CSR फंडाच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यानंतर स्वच्छता किंवा शौचालय. गावामध्ये स्वच्छता आणि शौचालय हे दोन्ही महत्त्वाचं आहे. स्वच्छता करण्यासाठी जो काही निधी लागतो, कचरा पेटी आहे, कचरा गाडी आहे, घरघरी जेव्हापर्यंत आपण कचरा पेटे देणार नाही तोपर्यंत लोकांना सवयच लागणार नाही. ग्रामीण भागामध्ये ही अतिशय शोकांतिक
काय की स्वतःहून तर आपण कचरापेटी घेऊन कचरा जमा करून गाडी येणार नाही. काही काही गावात तर ग्रामपंचायतमध्ये कचरा गाडी तर आहे, परंतु ते फिरतच नाही, नुसती ग्रामपंचायतमध्ये आणून ठेवलं आहे. त्यामुळे असं नको व्हायला. तो निधी तर आपण आणत आहोत, परंतु त्या निधीचा वापर करून ते जे काही साहित्य घेतलेलं आहे, समजा कचरा गाडी घेतली तर तो कचरा गाडी गावात फिरायलाच पाहिजे, तरच खरा या निधीचा आपल्याला फायदा होणार आहे. नाहीतर निधी देणारे तर तयारच आहे, परंतु त्याचा वापर करणारे योग्य नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. त्यामुळे हा सुद्धा आपल्याला या फंडाच्या माध्यमातून आपण गावामध्ये शौचालय बांधू शकतो, सार्वजनिक शौचालय बांधू शकतो आणि जे काही स्वच्छतेचा प्रश्न आहे ते सुद्धा आपण या माध्यमातून, या निधीच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो. तसेच त्यानंतर आहे महिला किंवा युवक स्किल ट्रेनिंग. काही गावामध्ये बघा कॅम्प लागत असते एखाद्या कंपनीमार्फत. जसं आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये एखाद्या जे काही महिंद्रा कंपनी आहे, त्या महिंद्रा कंपनीमार्फत आमच्या गावात एक कॅम्प लागलेला होता. ते सुद्धा याच फंडाचं उदाहरण आहे, CSR फंडाचं. तो कॅम्पचा उद्देश होता की ग्रामीण भागातील जे काही महिला वर्ग आहे, युवक वर्ग आहे, यांना ट्रॅक्टरचं ट्रेनिंग दिलं जात होतं आणि त्या ट्रॅक्टरच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना लायसन्ससुद्धा दिले जातं. म्हणजे एकंदरीत रोजगार तयार झाला, त्यांच्यामध्ये एक स्किल निर्माण केलेली आहे. अशा योजना राबवून जे काही या CSR फंडाच्या माध्यमातून योग्य नवीन नवीन स्किलसुद्धा या मार्फत दिले जाते. तर इत्यादी स्किल डेव्हलप करण्यासाठी सुद्धा तुम्ही CSR फंडाच्या निधीचा वापर करून आपल्या गावातील युवकांना तसेच महिलांना स्किल डेव्हलप करून त्यांना रोजगारक्षम बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही इत्यादी कारणासाठी तुम्ही CSR फंडाचा वापर करून गावामध्ये विकास घडवून आणू शकता. तसेच याच्या व्यतिरिक्त इतरसुद्धा असे अनेक कामे आहे, जे गावातील कामे आहे, जे CSR फंडाच्या माध्यमातून केले जातात. आपण जे काही मुख्य कामे आहे तेच बघितले आहे. तसेच याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर कामेसुद्धा तुम्ही या फंडाच्या मार्फत करू शकता. तर मित्रांनो, आता बघूया की आपण CSR फंड गावात कसा आणायचा ते स्टेप बाय स्टेप संपूर्ण बघूया. तर गावाची गरज ठरवा. सर्वप्रथम तुम्ही गावात कोणत्या कामाची सर्वात आधी गरज आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल. सुरुवात तुम्ही इथून करा. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावात जर पाण्याची समस्या असेल तर पाण्याची समस्या कशा प्रकारे सोडवता येईल. शुद्ध पाणी नसेल मिळत आपल्या गावाला, तसेच पाणी पुरवठा वेळेवर नसेल होत, 4-5 दिवसांनी नळ सोडल्या जात असेल, तर ते समस्या कशी दूर करता येईल, त्यासाठी तुम्ही या फंडाचा कसा वापर करता येईल ते अगोदर ठरवा. त्यानंतर तुम्ही त्या फंडाच्या माध्यमातून गावामध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था निर्माण करून फिल्टर ॲक्वा मशीन लावू शकता. तसेच त्यानंतर तुम्ही शाळा सुविधा कमी. जर शाळेमध्ये मूलभूत सुविधाच नसेल तर त्यानंतर ते दुसरी समस्या ठेवा. तुम्ही त्या CSR फंडाच्या माध्यमातून शाळेतील जे काही समस्या असेल ते पूर्णपणे दूर करू शकता. त्यानंतर आहे रस्ता किंवा लाईट नाही. समजा रस्ता नसेल गावामध्ये योग्य किंवा लाईट, म्हणजे तुम्ही या माध्यमातून बरोबर स्टेप बाय स्टेप पाणी, शाळा, रस्ता, लाईट, त्यानंतर आरोग्य सुविधा, अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप बरोबर गरजा ठरवा. तसे आरोग्य सुविधा म्हणजे स्वच्छता किंवा आरोग्य सुविधा योग्य नसेल, त्यासाठी तुम्हाला निधी मिळू शकतो. तर तुम्ही अगोदर ठरवा की कोणत्या कामासाठी तुम्हाला निधी हवा आहे. त्यानंतर क्लिअर प्रोजेक्ट आयडिया तयार करा. तुमचं जे काही प्रोजेक्ट आयडिया आहे, तुम्हाला या कामासाठी हवा आहे ते तयार करणे महत्त्वाचं आहे. आता हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे तुमचा CSR फंड मिळण्याचा. तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो क्लिअर ठेवावा लागेल. तुम्हाला या कामासाठी लागणार आहे. आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत नेमकं कशा प्रकारे तुम्हाला ते प्रपोजल तयार करायचं आहे, कशा प्रकारे तो CSR फंड त्या कंपन्यांना समजावून सांगायचं आहे की आम्हाला याची किती आवश्यकता आहे, तरच तुम्हाला ते 100% मिळू शकते. जर तुम्ही जे मी सांगतो त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला हा निधी मिळणारच आहे. तर आता बघूया दुसरं आहे ते ऑप्शन म्हणजे प्रपोजल तयार. आपल्याला दुसरं काम करायचं आहे CSR फंड आणण्यासाठी प्रपोजल तयार करावं लागणार आहे तुम्हाला. जे काही CSR फंड आहे, प्रपोजल म्हणजे नेमकं आपल्याला कशासाठी लागणार आहे, गावाची माहिती त्यामध्ये राहणार आहे, तुमचे प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही प्रोजेक्टमध्ये ते माहिती सांगावं लागणार आहे. तर आम्हाला या कामासाठी असा निधी लागणार आहे, याला म्हणते प्रपोजल. तुमच्या गावाची पॉप्युलेशन किती आहे, तुमचं गावाचं लोकेशन काय आहे, तुमचं गाव कोणत्या ठिकाणी आहे, या सर्व सराउंडिंग गोष्टीचा विचार आपल्याला त्या प्रपोजलमध्ये करावा लागतो आणि त्या सर्वबद्दल माहितीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकावी लागणार आहे. तेव्हाच म्हणजे जेव्हा आपण समोर ज्या कंपनीमार्फत CSR फंड आणणार आहोत आपण, त्या कंपनीला आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे की नेमकं आम्हाला या मार्फत आम्हाला निधी हवा आहे, या कामासाठी निधी हवा आहे आणि त्यांना ती समस्या खरी वाटली पाहिजे. त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की हे खरंच वेगळ्या कामासाठी किंवा या निधीचा गैरवापर करणार आहे. त्यांना खरंच वाटलं पाहिजे की यांना या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे. तेव्हाच तुम्हाला जे काही CSR फंडाचा जो निधी आहे तो नक्कीच मिळणार आहे. तसेच त्या प्रपोजलमध्ये तुमचा प्रोजेक्ट काय करणार आहे, म्हणजे तुम्हाला त्या निधीच्या मार्फत तुम्ही काय करणार आहे ते सुद्धा तिथे तुम्हाला क्लिअर करावं लागेल. त्यानंतर तुमची प्रॉब्लेम काय, तुमची मुख्य समस्या काय आहे, तुम्हाला निधी तो का हवा आहे ते सुद्धा तुम्हाला त्या प्रपोजलमध्ये क्लिअरमध्ये सांगावं लागेल. त्यानंतर तुम्हाला जे काही
तुमचे खर्च किती लागणार आहे, त्या कामासाठी तुम्हाला इतके इतका खर्च करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला त्या प्रपोजलमध्ये सुद्धा ॲड करायचं आहे. त्यानंतर ह्या प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेस झाल्यानंतर गावाला याचा कोणता फायदा होणार आहे, म्हणजे तुमची ही समस्या सॉल्व्ह झाल्यानंतर गावातील कोणती समस्या पूर्णपणे नष्ट होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला त्या प्रपोजलमध्ये ॲड करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. जर आम्हाला हा प्रोजेक्ट सक्सेस झाला या निधीच्या मार्फत तर आम्हाला हा फायदा होणार आहे. तसे तुम्हाला फोटो पुरावेसुद्धा द्यावे लागेल त्या समस्येचे, म्हणजे त्यांना ते समस्या जे आहे ते युनिक वाटली पाहिजे, खरंच समस्या यांना हाय बा असं त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजेच प्रॉपर प्रपोजल बरोबर फंड मिळवण्याची जास्त चान्सेस, म्हणजे तुमचं प्रपोजल हे जे काय आहे ते प्रॉपर असायला हवं, त्याच्यामध्ये क्लिअरिटी असायला हवी, तेव्हाच तुम्हाला फंड मिळण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त असणार आहे. त्यानंतर आहे तिसरा पॉईंट, तो म्हणजे CSR फंड मिळवण्याचा कंपन्या शोधावं लागणार आहे. जे काय आता CSR फंड देणार कंपन्या कोणत्या आहे, सर्वच कंपन्या तर नाही देत ना. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काय जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या आसपास जे तुमची MIDC कंपनी असेल, फॅक्टरी असेल, तिथे जाऊन तुम्हाला शोधावं लागेल नेमक्या कोणत्या कंपन्या तुमच्या CSR फंड देतात. त्यानंतर जसे बँक आहे किंवा कॉर्पोरेट ऑफिस आहे, त्यांच्यामार्फतसुद्धा CSR फंड दिला जातो. त्यांच्याच मार्फत जर मिळत असेल तर ते तुम्हाला तुमच्या एरियामध्ये आहे का ते सुद्धा शोधावं लागेल. तसेच जे काही मोठ्या कंपन्या आहे, म्हणजेच तुमच्या एरियामध्ये जर टाटासारख्या कंपन्या असेल, रिलायन्ससारख्या कंपन्या असेल, अदानीसारख्या कंपन्या असेल, महिंद्रासारख्या कंपन्या असेल, जॉन डिअरसारख्या कंपन्या असेल, तर या कंपन्यासुद्धा CSR फंडमार्फत निधी देतात. तर तुम्हाला ते शोधावं लागेल तुमच्या भागामध्ये त्या कंपन्या आहे का. त्यानंतर तुम्ही गुगल सर्चचा सुद्धा वापर करू शकता, त्यामधून सुद्धा तुम्ही तुमच्या जिल्ह्यावाईज सर्च करू शकता. CSR कंपनीज लिस्ट आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव असं तुम्ही सर्च करा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती CSR कंपनी आहे, म्हणजे CSR निधी देऊ शकतात, त्या कंपनीची लिस्टसुद्धा तुम्हाला डायरेक्ट येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. चौथा पॉईंट आहे आपल्याला डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. ते कॉन्टॅक्ट कसं करायचा, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करण्यासाठी जे काही CSR ईमेलला प्रपोजल पाठवू शकता. तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट येईल त्या कंपन्याची, तुम्ही जे कंपनी तुम्हाला योग्य वाटेल त्या कंपनीला तुम्ही डायरेक्ट तुमचं जे काही प्रपोजल तयार केलेलं आहे ते मेलसुद्धा करू शकता, किंवा कंपनीला डायरेक्ट तो प्रपोजल घेऊन तुम्ही प्रत्यक्ष भेटसुद्धा देऊ शकता. तुम्ही प्रत्यक्ष भेटसुद्धा द्या आणि ईमेलसुद्धा करा. त्यानंतर तुम्ही लिंक्डइन किंवा वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. जे काही फॉर्म आपण भरू शकतो त्यांचा CSR फॉर्म राहतो, तो सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवरून फॉर्म भरू त्यांना ते तुम्ही जे प्रपोजलमध्ये सांगितलं आहे तेच त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सांगायचं असते, तसंसुद्धा करू शकता. किंवा एखाद्या NGO मार्फतसुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता. एखादी NGO असेल, त्यांना माहिती असते की ह्या कंपन्या तुम्हाला CSR फंड देतात, आणि त्यांच्यामार्फत गेलं तर तुम्हाला ते CSR फंड मिळण्याचे आणखी जास्त चान्सेस असते. त्यानंतर तुम्ही 5वा आहे ग्रामपंचायत रिझोल्युशन घ्या. रिझोल्युशन म्हणजे काय, तर तुम्हाला ग्रामपंचायतचा ठराव घ्यावा लागणार. म्हणजेच तुम्हाला CSR प्रोजेक्टसाठी जे काही ग्रामपंचायतचा ठराव आहे तो बहुमताने मंजूर करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमचं लँड परमिशन क्लिअर असायला हवं आहे. तेव्हा जे काही ज्या कामासाठी ते लागत आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या जमिनीवर जर जमिनीचा वापर करायचा असेल तर त्याची परमिशनसुद्धा तुमची क्लिअर असायला हवी. त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला त्याची परमिशन काढायला लागणार आहे. त्यानंतर लोकल सपोर्ट दाखवा. तुमचा लोकल सपोर्ट म्हणजे काय, तर तुमचे जे काही आमदार खासदार आहे यांचा सपोर्ट, जे काही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचासुद्धा सपोर्ट तुम्हाला दाखवायला लागणार आहे. तसेच तुमच्या गावातील एकजूटसुद्धा तुम्हाला यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुमचा लोकल सपोर्ट खूप महत्त्वाचा इम्पॅक्ट CSR फंड मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर कंपनीला ट्रस्ट वाटतो, म्हणजे तुमचं जर एकंदरीत सराउंडिंग चांगलं असेल, लोकल सपोर्ट चांगला असेल, तर कंपनीला एकंदरीत ट्रस्ट वाटतो की नाही बा हे खरंच ग्रामपंचायत जी आहे ती या कामासाठीच निधी हे मागत आहे आणि खरंच त्या कामासाठी ते निधीचा वापर करणार आहे. त्यानंतर 6वा पॉईंट आहे तो म्हणजे CSR फंड मिळण्यासाठी गव्हर्मेंट अप्रुव्हल. काही कामासाठी गरज असेल तर तुम्हाला गव्हर्मेंट अप्रुव्हलसुद्धा लागणार आहे. की जे काही प्रोजेक्ट असतात, जसं की त्यासाठी तुम्हाला BDOची अप्रुव्हल लागणार आहे, तर तुम्हाला त्यासाठी अगोदर BDOचं अप्रुव्हलसुद्धा तयार ठेवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पंचायत समितीची जर परमिशन लागत असेल, म्हणजे तेच BDOचे अप्रुव्हल, पंचायत समिती अप्रुव्हल किंवा टेक्निकल इस्टिमेटसुद्धा लागत असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे काही कामं असतात ज्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट अप्रुव्हलसुद्धा लागू शकतं, ते तुम्हाला सुद्धा तयार ठेवावं लागणार आहे. त्यानंतर 7वा आहे इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग. म्हणजे आता तुम्हाला प्रत्यक्ष याची अंमलबजावणी आणि मॉनिटरिंग करायची आहे. म्हणजे आता ते कशाप्रकारे तुम्हाला निधी तर मिळाला, निधी मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर कसा करता, त्याची अंमलबजावणी कसं करता, आणि त्या निधीच्या मार्फत जे काही विकास काम होणार आहे ते कशा प्रकारे तुम्ही सक्सेसफुल करता, ते तुम्हाला आता खरं दाखवावं लागणार. तर तुम्हाला प्रॉपर वर्क करावं लागणार आहे. तुम्ही जे काही इम्प्लिमेंटेशन करणार आहे त्याचं प्रॉपर वर्क करून
दाखवावं लागणार आहे तुम्हाला की आम्ही खरंच या निधीचा वापर करून हे काम कंप्लीट केलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फोटो किंवा रिपोर्ट कंपनीला द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही त्या निधीच्या मार्फत काम करत आहे ते तुम्हाला फोटो आणि रिपोर्ट त्याचा वेळोवेळी कंपनीला सबमिट करावं लागणार आहे. कारण त्यांच्यामार्फत तो निधी मिळाला आहे, त्यांना त्या निधी योग्य ठिकाणी खर्च होत आहे किंवा नाही त्याचा संपूर्ण लेखाजोखा वेळोवेळी द्यावा लागतो. त्यामुळे ते महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर ट्रान्सपरन्सी ठेवा, तुमच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा, तर तुम्हाला फ्युचरमध्ये CSR फंड मिळण्याला मदत होते. जर तुम्ही योग्य विश्वासार्हता त्यांची जिंकली तर तुम्हाला फ्युचरमध्ये आणखी CSR फंड मिळायला कोणती अडचण येत नाही. त्यानंतर CSR फंड देणे कंपन्यांना बंधनकारक आहे का? आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला अगोदर सांगितलं कसा मिळतो, का मिळतो, कोणत्या कंपन्या देऊ शकतात, परंतु आता त्या त्यांना बंधनकारकच आहे का? तर याचं उत्तर आहे होय. कंपनीज ॲक्ट 2013 नुसार CSR फंड हा कंपन्यांना देणे बंधनकारक आहे. परंतु कोणत्या कंपन्या? तर हे बंधन फक्त मोठ्या कंपन्या नाही. मोठ्या कंपन्या म्हणजे कोणत्या? तर जे काही कंपनी नेट प्रॉफिटच्या किमान 2% CSR फंडावर खर्च करणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांचं जे काही प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटच्या 2% किमान 2% कमीत कमी, जास्तीत जास्त ते कितीही खर्च करू शकता, तर त्यांना ते CSR फंडावर ते खर्च करता येणार. तर यामध्ये मोठ्या कंपन्या, ह्या मोठ्या कंपन्या म्हणजे कशा कंपन्या? तर त्यांचं नेट प्रॉफिट जे आहे, जे काही नेट रॉथ आहे ते 500 करोड असायला पाहिजे. 500 करोड प्लस 500, कमीत कमी 500, जास्तीत जास्त कितीही असले तरी चालते, परंतु 500च्या वरत असायला पाहिजे. त्यांनाच हा CSR फंड देता येतो. तेच त्यांच्या उत्पन्नाचं जे काही प्रॉफिटच्या किमान 2% आणि जास्तीत जास्त कितीही तुम्हाला CSR फंड, ते CSR फंडावर खर्च करू शकतात. त्याच कंपन्या CSR फंड तुम्हाला देऊ शकतात. आता हे झालं CSR फंडबद्दल, तुम्हाला समजलं की कोणत्या कंपन्या तुम्हाला फंड देऊ शकतात. त्यानंतर CSR फंड मिळाल्यानंतर काय द्यावे लागते, काय काय तुम्हाला द्यावे लागणार आहे CSR फंड मिळाल्यावर? तर तुम्हाला सर्वप्रथम आहे MOU, म्हणजेच कंपनी प्लस पंचायत ॲग्रीमेंट. तुमचं ग्रामपंचायत प्लस कंपनीचं एक ॲग्रीमेंट होणार आहे, त्याला MOU म्हणतात. त्यानंतर वर्क प्रोग्रेस रिपोर्ट, तुमचं जे काही कामाचा रिपोर्ट आहे, जे काही काम सुरू राहील त्या निधीमार्फत त्याचा रिपोर्टसुद्धा त्यावेळी तुम्हाला कंपनीला द्यावा लागणार आहे. त्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ प्रूफ, तुमचं जे काही त्या निधीमार्फत काम सुरू आहे त्याचे फोटो व्हिडिओ वेळोवेळी तुम्हाला त्या कंपनीला पाठवावं लागेल. त्यानंतर युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे UC सुद्धा तुम्हाला त्या कंपनीला द्यावं लागणार आहे. त्यानंतर खर्चाची बिल्स किंवा वाउचर, तुम्ही त्या वर जे काही खर्च केलेला आहे त्याची बिले, तुम्हाला त्या प्रोजेक्टवर तुम्हाला किती खर्च आला आहे त्याची बिले किंवा वाउचर्स तुम्हाला त्यांना द्यावं लागणार आहे. त्यानंतर कंप्लेंशन रिपोर्ट, तुम्हाला संपूर्ण काम झाल्यानंतर जे काही कंप्लेंशन रिपोर्टसुद्धा तुम्हाला कंपनीला सबमिट करावं लागणार आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी देणे बंधनकारकच आहे. जर तुम्ही हे सर्व दिले नाही, म्हणजेच ट्रान्सपरन्सी नसेल, तर तुम्हाला फ्युचरमध्ये फंड बंद होऊ शकतो. म्हणजे तुमच्या कामामध्ये सातत्य त्यांना दिसायला हवं आहे की तुम्ही जो निधी दिलेला आहे त्या निधीचा योग्य वापर करून ते कामाचा रिपोर्टसुद्धा त्यांना वेळोवेळी देत असाल, तर तुम्हाला एक प्रकारे तुमच्या कामामध्ये त्यांना ट्रान्सपरन्सी दिसते, म्हणजे सातत्य दिसते, तुम्ही काम योग्य प्रकारे करत आहे असा त्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये आणखी फंड मिळायला कोणती अडचण जात नाही. परंतु ते जर तुम्ही ते दिलं नाही तर भविष्यात तुम्हाला फंड मिळू शकणार नाही. त्यानंतर आहे प्रपोजल अप्रूव्हल किती महिन्यात होतो, म्हणजे तुम्ही प्रपोजल दिल्यानंतर अप्रूव्हल कधी मिळतो तुम्हाला? तर तुम्ही प्रपोजल दिला त्यानंतर तुम्हाला 1 ते 6 महिने लागू शकतो अप्रूव्हलसाठी. त्यानंतर तुम्हाला काही काळ, तर तुम्हाला 1 वर्षसुद्धा लागू शकतो. तो डिपेंड आहे. मी तुम्हाला जे प्रोसेस सांगितली, कसा सपोर्ट असायला हवा, कशा प्रकारे तुम्हाला लवकर मिळणार आहे, ते आता आपण बघणारच आहोत. जे काही हाईट पॉईंट आहे तुम्ही कुठे चूक करायची नाही ते आता आपण बघणारच आहोत. तुम्हाला लवकर फास्ट जे काही CSR फंड आहे तो मिळणारच आहे. तुमचा प्रपोजल प्रॉपर असायला हवा. त्यानंतर फॉलोअप केल्यास तुम्हाला जे काही प्रोसेस फास्ट होते. तुम्हाला वेळोवेळी ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करायची आहे, ऑफलाईनसुद्धा रिक्वेस्ट करायची आहे, लोकल सपोर्टने सुद्धा रिक्वेस्ट करायची आहे, तेव्हा तुमचं काम जे आहे ते लवकर होणार आहे. त्यानंतर CSR फंड का रिजेक्ट होतो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही नेमकं लोक चूक कुठे करतात, CSR फंड का रिजेक्ट होतो काही ग्रामपंचायतचा, तर त्याचे काही हायडन रिझन आहे. ते म्हणजे प्रॉपर प्रपोजल नाही. तुम्हाला अगोदर सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की तुमचा जो काही प्रपोजल आहे, म्हणजे तुमचं जे तुम्ही प्रोजेक्ट आहे ते त्या प्रपोजलमध्ये असणार आहे. तुम्हाला ज्या कामासाठी निधी हवा आहे ते परफेक्टली त्याच्यामध्ये त्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्यामध्ये असायलाच हवा. जर त्याच्यापैकी नसेल तर तुमचा जे काही निधी आहे CSR फंडचा निधी जो आहे तो रिजेक्ट होतो. हेच महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर लँड किंवा परमिशन क्लिअर नाही. तुम्हाला जे काही परमिशन सांगितलं मी, त्या परमिशन क्लिअर असायला हवा. तुम्हाला ज्या कामासाठी ते निधी लागतो आहे त्यासाठी अगोदर तुम्हाला परमिशन काढावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला CSR फंड मिळण्यासाठी इझी जाणार आहे. जर ते नसेल तर तुमचं रिजेक्ट होणारच आहे 100%. त्यानंतर फेक किंवा अनक्लिअर डेटा,
तुम्ही जर एखादा फेक डाटा किंवा अनक्लिअर डाटाच्या माध्यमातून त्या फंडाची मागणी करत असाल आणि त्यांच्या जर कंपनीच्या ते लक्षात आलं, तर तुमचं जे काही रिक्वेस्ट आहे, तुमचं जे काही त्या फंड मागण्याची रिक्वेस्ट आहे ते कॅन्सल केलं जाते, रिजेक्ट केलं जाते. त्यामुळे तुम्ही जे मागणी करताय ते फेक नसायला हवी, ते अनक्लिअर नसायला हवी, ते योग्य आणि ती वस्तुस्थितीशी निगडीत असायला हवी. खरंच तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता असेल तरच तुम्ही त्या निधीची मागणी करू शकता. जर तुम्ही ही गोष्ट त्या प्रपोजलमध्ये बरोबर मेन्शन केली नाही, त्यांना जर ते फेक वाटली, तर तुमचं प्रपोजल जे आहे ते रिजेक्ट केलं जाणार आहे. त्यानंतर तुमचा फॉलोअप जर बरोबर नसेल, तर तरीसुद्धा तुमचं प्रपोजल जे आहे ते रिजेक्ट केलं जातो. तसेच तुम्ही जे काही पॉलिटिकल किंवा पर्सनल डिमांड, तुम्ही एखादा राजकीय दबाव आणून जर तो फंड मागत असाल किंवा एखादा पर्सनल डिमांडच्या माध्यमातून तुम्ही ते फंड मागत असाल, तरीसुद्धा ते कॅन्सल करू शकतात. ते कंपन्यांचा राईट आहे, त्यांचा अधिकार आहे. ते त्यांच्यावर डिपेंड आहे. जर त्यांना या चुका जर आढळल्या, तर तुम्हाला ते फंड देणार नाही. हे 100% क्लिअर आहे. तेच चुका नेमकं सर्व काही व्यक्ती करतात. त्यामुळे तुम्हाला ते फंड रिजेक्ट होतात. तुमचा प्रपोजल जो आहे तो रिजेक्ट केला जातो. त्यानंतर 80% गावात याच चुकीच्या कारणामुळे तुमचं जे काही रिजेक्शन आहे ते तुम्हाला मिळते. त्यानंतर CSR फंड मिळण्यासाठी काही सिक्रेट टिप्स तुम्हाला आता मी या व्हिडिओच्या शेवटी आता सांगणार आहे. तर तुम्हाला सर्वात प्रथम प्रपोजल प्रोफेशनल बनवा. जो अगोदर मी सांगितला 100% आणखी तेच सांगत आहे की तुमचं जे प्रपोजल आहे ते प्रोफेशनल असायला हवा. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुमचं प्रपोजल योग्य असेल तर तुम्हाला CSR फंड मिळण्याचे चान्सेस हे 101% वाढते. त्यानंतर रिअल प्रॉब्लेम दाखवा, फेक नको. तुमच्या गावात ते समस्या प्रॉपरली असायलाच पाहिजे. तुम्ही जर फेक प्रॉब्लेम दाखवली आणि म्हणजे तुम्ही कोणती दुसरी प्रॉब्लेम सांगितली आणि तो निधी वेगळ्याच कामासाठी वापरला, असं झालं तर तुमचं ते फंडच कॅन्सल केलं जाणार आहे, रिजेक्टच केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही फंड लागतो आहे तो रिअल कामासाठी लागतो आहे ते तुम्हाला त्यांना दाखवावं लागेल आणि ते तुम्हाला प्रपोजलमध्ये स्पष्टपणे सांगावं लागणार आहे. त्यानंतर लोकल MLA किंवा ऑफिसर सपोर्ट मिळवा. तुम्हाला लोकल MLA असतो, जे काही खासदार आमदार असतात, त्यांच्या सपोर्ट तुम्हाला दाखवावा लागणार आहे. म्हणजे त्यांचा विश्वास तुमच्यावर असायला हवा. त्या माध्यमातून जर तुम्हाला खरंच एखादा लोकल सपोर्ट म्हणजे त्यांचा दबाव नसायला हवा, फक्त सपोर्ट असायला हवा की खरंच ह्या ग्रामपंचायतला या निधीची आवश्यकता आहे असे त्यांनासुद्धा वाटायला पाहिजे. म्हणजे तुमच्या एकंदरीत सराउंडिंग ग्रामपंचायतच्या याच्यावरून दिसेल की नाही बा खरंच यांना हा फंड दिला जावा, यांना त्या कामाची खरंच आवश्यकता आहे. त्यासाठी तुम्हाला हे एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवा. तसेच तुम्हाला जर NGO पार्टनर असेल तर चान्स आणखी वाढतो फंड मिळण्याची. तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं, तुम्ही NGO मार्फत जर गेला तर तुम्हाला 100% फंड हा मिळणारच आहे. कारण त्यांचा विश्वास हा त्यांच्या कंपन्यांवर जास्त असतो. त्यानंतर आहे फॉलोअप न केल्यास फंड मिळत नाही. तुम्हाला वेळोवेळी पाठपुरावा करावा लागणार आहे. तुम्ही एक वेळा गेले त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे ढुकूनसुद्धा बघितलं नाही तर तुम्हाला फंड मिळण्याचे चान्सेस हे कमी असते. म्हणजे फॉलोअप तुम्हाला करावंच लागेल, पाठपुरावा करावाच लागेल. या माध्यमातून नाही, त्या माध्यमातून नाही. त्यांना तेव्हाच खरं लक्षात येईल की नाही बा यांना खरंच आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्हाला ते फंड मिळण्याचे चान्सेस जे आहे ते आणखी वाढू शकतात. तसेच मित्रांनो, लोकांना माहीत नसलेल्या काही गोष्टी त्या म्हणजे CSR फंड डायरेक्ट ग्रामपंचायतला येऊ शकतो. होय, येऊ शकतो. ह्या लोकांना माहीतच नाही की CSR फंड डायरेक्ट ग्रामपंचायतला येऊ शकतो काय. त्यानंतर कंपनी प्रोजेक्ट स्वतः एक्झिक्यूट करते. काही काही कंपन्या तर स्वतः प्रोजेक्ट घेऊन येतात ग्रामपंचायतकडे आणि स्वतः एक्झिक्यूट करतात की आम्हाला तुमच्या गावामध्ये हा प्रोजेक्ट राबवायचा आहे, यामार्फत आम्ही तुम्हाला निधी देतो आणि तुम्ही हे काम या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये आम्हाला करायचं आहे. अशा प्रकारचे सुद्धा काही काही कंपन्या असतात ज्या स्वतः CSR फंड घेऊन येतात गावामध्ये. त्यानंतर काही गावात कोट्यवधी CSR फंड आले आहे. तुम्ही गावाचं जर एखाद्या तुमच्या तालुक्यातील जे काही काही गावे असेल त्या गावाचा सर्वे केला किंवा तुम्ही अशी माहिती जरी काढली तर तुमच्या गावामध्ये किती निधी आलेला आहे CSR फंडाच्या मार्फत, तर तुम्हाला काही काही गावं अशी दिसेल की कोट्यवधी निधी त्या गावामध्ये CSR फंडाच्या मार्फत आलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी विकास कामे केलेली आहे. त्यानंतर प्रॉपर प्रपोजल नसल्यामुळे 90% गावांना फंड मिळत नाही. तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं आणि आतासुद्धा सांगितलं, 90% लोक चुकी तिथेच करतात. त्यांचा प्रपोजलच प्रॉपर नसतो. त्यांच्या प्रपोजलमध्येच चुकी असल्यामुळे त्यांना 90% लोकांना तो फंडच मिळत नाही. त्यांच्या फंडच रिजेक्ट केला जातो. म्हणजे तुम्हाला तुमची गरज दाखवावं लागणार आहे. ज्यांना गरज असेल त्यांनाच तो फंड दिला जातो. म्हणजे त्यांच्याच फेक लोकांना हे कोणी या निधीचा गैरवापर करू नये असं सुद्धा त्या कंपन्यांना वाटते. त्यामुळे तुमचा प्रपोजल योग्य असेल तरच तुम्हाला तो फंड मिळण्याचे चान्सेससुद्धा ते जास्त वाढतात. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या गावातील इतर जागरूक तरुण मंडळी त्यांच्यापर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून गावाचा विकास होण्यामध्ये या फंडाचा अतिशय महत्त्वपूर्ण योगदान या फंडामार्फत
आपल्या गावामध्ये येणार आहे. जर लोकांमध्ये जागृती निर्माण झाली तर तुम्ही या फंडाच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या गावाचा विकास हा करू शकता. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीची अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.